जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर आमदार रोहित पवारांची पोलिसांना दमदाटी। आझाद मैदान पोलीस स्टेशनमधील व्हिडिओ समोर। कार्यकर्त्यांसाठी आवाज वाढवला म्हणजे दमदाटी नव्हे, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवर आंदोलन। नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांनी पोलीस जीप थांबवली। विधान भवन परिसरात हाणामारी करणाऱ्या आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश टकले यांना अटक। दुपारी किला कोर्टात हजर करणार, तर विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईकडे साऱ्यांचं लक्ष। सहकार्याची चूक झाली, कारवाई व्हावी। विधान भवनातील मारहाणीवर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना रोखला का नाही असा प्रश्न विचारल्यावर पडळकरांनी काढला पळ। काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची। विधान भवनातल्या हाणामारीवर राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया। भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात। विधान भवनात गँग वॉर झालं। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज, राऊतांचं वक्तव्य। हाणामारीनंतर अभ्यागत आणि येलो पास धारकांना आज विधान भवनात प्रवेश नाही। केवळ ग्रीन पास धारक सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश, तर पीएची अडवणूक केल्यामुळे अमोल मिटकरींचं आंदोलन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये जाणार। मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा। मनसेकडून टीझर जारी। मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंदची हाक। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील शाईफेकीचा निषेध। आरोपी दीपक काटेला जामीन मंजूर झाल्यामुळे मराठा समाज आक्रमक। जालना जिल्ह्यातल्या 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी। बदनापूर तालुक्यामध्ये शेतांना तलावाचं स्वरूप। तीर्थपुरी महसूल मंडळामध्ये सर्वाधिक 117 मिलीमीटर पाऊस। महाभियोगाच्या उंबरठ्यावर असलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांची सुप्रीम कोर्टात धाव। सुप्रीम कोर्टानं केंद्राला अहवाल पाठवण्यापूर्वी बाजू ऐकून घेतली नसल्याचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।